आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार। एमटीच्या ताफ्यात वर्षभरात 186 विद्युत बस गाड्या येणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक पाणीसाठा। धरणांमध्ये 13,03,551 दशलक्ष लिटर पाणीसाठा। राज्य पोलीस दलासाठी 2,298 वाहनं खरेदी करण्यासाठी गृह विभागाकडून मंजुरी। तब्बल 566 कोटी रुपयांची वाहनं खरेदी करणार। गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज। मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणं, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा उपक्रम। मुंबईत QR कोडद्वारे गणेश भक्तांना कृत्रिम तलावाची माहिती मिळणार। मंगल प्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली बैठक। कृत्रिम तलावांची संख्या 200 पेक्षा अधिक वाढवण्याचं लक्ष्य। लोढांची माहिती। मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री बसण्याची वेळ। वसतिगृह प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ। विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी वर्गाची नाराजी।